नहीं डरेंगे चोरों से, नहीं डरेंगे गोरों से, नहीं डरते गोरों से, हम लड़ते गोरों से, हम लड़ते गोरों से, हम लड़ते गोरों से, अरे वकील लड़ते गोरों से, वकील लड़ते गोरों से, वकील लड़ते गोरों से, हम लड़ते गोरों से, मजदूर लड़ते गोरों से, अशफाक लड़ते गोरों से, बिस्मिल लड़ते गोरों से, बिस्मिल लड़ते गोरों से, बाबा साहब लड़ते गोरों से। भविष्याचा विचार करून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा द्यावा, त्यांची नैतिक मूल्याची जाणीव त्यांनी स्वतः करून घ्यावी आणि माननीय पंतप्रधान मोदी यांना पण विनंती आहे की त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते स्वतः दखल घेऊन त्याचे प्रस्तावनी करावी एवढं नैतिकता जर असते तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा दिलेला असता, ज्यानंतर त्यांनी आत्महत्या केली त्यांच्याविषयी जर त्यांना काही कळकळ वाटली असती, हे जे काही पेपर लीक वगैरे होतात याविषयी जर त्यांना थोडं जरी तळमळ वाटली असती किंवा काही करावं असं वाटलं असतं तर स्वतःहून पुढे होऊन राजीनामा दिला असता. इतका पदाचा लालचीपणा नसावा म्हणून आज देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करत आहे. त्याचं कारण एवढंच आहे की सर्वजण फक्त आणि फक्त सत्तेवर राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत, समाजासाठी देशासाठी काहीच करत नाहीये. लोकशाही ही दाबली जात आहे आणि हुकुमशाही दाबली जात आहे. या सरकारचा निषेध आहे आणि आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी
आझाद समाज पार्टीच्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार सोनम वांगचुक सरांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच जो नीट पेपर लीक झाला त्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी, त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी, भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व कॉलेजेसचे, युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक मोठा भाऊ म्हणून भाई चंद्रशेखर आझाद हे जंतर मंतरवर आज उपस्थित आहेत. त्यांच्या आदेशाने आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते, आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, आणि विद्यार्थी हा देशाचा कणा आहे, तो कणा साबूत राहायला पाहिजे. विद्यार्थी असेल तर देशाचं भविष्य असेल, म्हणून विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येनं या ठिकाणी संभाजीनगरच्या या क्रांती चौकात उभे आहोत. आज फक्त शांत मुळातच हे सरकार मनोवादी आहे हे आता नीटच्या विद्यार्थ्यांनाही कळालेलं आहे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. संवेदनशील सरकार नाहीये. हिंदूंची मुलं मरतायत आणि हे म्हणतात की मुसलमानापासून हिंदू खतऱ्यामध्ये. नीटची परीक्षा काय मुस्लिमांनी घेतली का? मुस्लिम प्रधानमंत्री आहे का? 22 हिंदूंची मुलं मेली आणि आत्महत्या केल्या, आणि यासाठी जबाबदार धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी आहे. ज्यांना सरकार चालवता येत नाही त्यांनी बाहेर आलं पाहिजे, एवढी आमची रास्त मागणी आहे. त्यामुळे या देशातल्या आमच्या 22 मुलांच्या मृत्यूचा प्रश्न आहे. धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदीने राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार इंग्रजांच्याही पुढे आहे. सोनम वांगचुक यांना उचलून नेण्याचा प्रश्न नाहीये. आज तिथे लाठीचार्ज देखील झालेला आहे. अहो, हे सरकार चर्चा करत नाहीये, बोलत नाहीये. त्यामुळे हे इंग्रजांचं पुढचं सरकार आहे, हिटलरचं सरकार. हे ॲडव्होकेट कॉम्रेड अभय. नमस्कार, मी ॲडव्होकेट. आज क्रांती चौक या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही संपूर्ण वकील ठिकाणी निषेध करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश, आणि या भारत देशामध्ये आज युवा पिढीवर रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. हे केवळ आणि केवळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे, आणि युवा पिढी जे शिक्षणापासून वंचित होती त्या ठिकाणी यांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. कारण या देशात भ्रष्टाचार इतका फोफावलेला आहे की शिक्षण क्षेत्रात सुद्धा उद्याचं भविष्य घडवणारी जी नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीलाच आपण या सरकारने टार्गेट केलेलं आहे, आणि त्यांचं भविष्य घडवण्याऐवजी त्यांना अंधकारामध्ये त्यांचं जीवन घडवत आहे. आज 20 दिवस होत आहे तरुण पिढी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत आहे, ही या देशासाठी अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे. तर आम्ही या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो, आणि आमच्या ज्या मागण्या असतील युवा पिढीसाठी त्या पूर्ण कराव्यात असं मी या ठिकाणी वकील संघाच्या वतीने विनंती करतो. सगळ्यांना
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।